मित्रांनो, IPLच्या 18व्या सीझनकरिता आतापासूनच हालचाली सुरू झाल्या आहेत. गौतम गंभीर टीम इंडियाचे हेड कोच झाल्यापासूनच या प्रक्रियेला गती मिळाली आहे. आपल्या फेवरेट खेळाडूला संघात समाविष्ट करण्यासाठी IPL फ्रँचायझी ओनर्समध्ये कमालीची स्पर्धा बघायला मिळते आहे. नुकत्याच मिळालेल्या मीडिया रिपोर्टनुसार आता हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्सचा भाग राहणार नाही. खरं तर मुंबई इंडियन्स फ्रँचायझीज आता हार्दिक पांड्याला ट्रेडसाठी उपलब्ध ठेवणार आहे. तेव्हा हे पाहणे एक्साइटिंग ठरेल की कोणती IPLची टीम पांड्याला आपल्या संघात घेण्यात यशस्वी ठरेल. मागील वर्षी मुंबई इंडियन्स फ्रँचायझीने हार्दिक पांड्याला आपल्या संघाचा कर्णधार बनवून फार मोठा डाव खेळला होता. मात्र रोहित शर्माच्या फॅन फॉलोईंग पायी तो त्यांच्यावरच उलटला. कधी नव्हे तो मुंबई इंडियन्सचा संघ गुणतालिकेत सर्वात खालच्या क्रमांकावर होता. 5 वेळा ट्रॉफी जिंकवून देणाऱ्या रोहित शर्माला असे वेगळे सारणे फ्रँचायझीला चांगलेच अंगलट आले होते. मित्रांनो, यंदा तर सूर्यकुमार यादव आणि जसप्रीत बुमराह देखील मेगा ऑप्शनकरिता उपलब्ध असणार आहेत. रोहित शर्मा तर नक्कीच या फ्रँचायझीचा यापुढे भाग असणार नाही. तेव्हा यंदा मुंबई इंडियन्स संघात मोठे बदल आपल्याला पाहायला मिळणार आहेत. मित्रांनो, तुमच्या मते कोण ह्या संघाचा कॅप्टन असणार? कमेंट सेक्शनद्वारे नक्की कळवा.